नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। नवेदर बेली पुलाकडे सरकार गप्प, प्रशासनाची निष्क्रियता वठवत आहे जीवघेणा धोका। अलिबाग रेवदंडा मार्गावरील नवेदर बेली येथील पूल भल्याभल्यांना भीतीदायक असा संकट बनला आहे। ऑगस्ट महिन्यात जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी या पुलावर अवजड वाहनांची तातडीने बंदी घालण्यासाठी आदेश दिले होते, पण आजही या पुलावरून अवजड वाहनांची दाट वाहतूक सुरू आहे। जनतेच्या जीवाचे संरक्षण करण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष करून आपली भूमिका गमावली आहे। 8 पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर नवेदर बेली पुलाच्या दुरुस्तीवर मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने अजूनही हात उलटलेले नाहीत। पुलाची खालील बाजू खचल्यामुळे सिमेंट निघाले, तडे पडले आहेत आणि लोखंडी सळ्या गंजल्या आहेत। या गंभीर अवस्थेमुळे हा पूल कोसळण्याच्या टप्प्यावर पोहोचला आहे। त्यामध्ये प्रवासी आणि अवजड वाहने धावत आहेत, जी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी घातक आहेत। सोमवारी अलिबाग रोहा मार्गावर वडाव खानाव साकव कोसळल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सडलेल्या कारभाराची बाजू समोर आली आहे। नागरिक या विभागाला दोष देत आहेत। जर या पुलाची दुरुस्ती होत नसेल तर कोणती जबाबदारी कोण घेतो, असा प्रश्न सगळीकडे जोरात उपस्थित होत आहे। कार्यकारी अभियंता मोनिका धायतडक यांनी पुलाची नव्याने उभारणी करण्यासाठी निविदा काढण्यात आल्याचे सांगितले। मात्र निविदा प्रक्रिया महत्त्वाची आहे, पण तशीच तातडीने कार्यवाही होणे शाश्वत सुरक्षा दृष्टीने अधिक आवश्यक आहे। मुख्य सचिव राजेंद्र कुमार, राज्यपाल देवव्रत आचार्य आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गंभीर प्रश्नाकडे तात्काळ लक्ष देऊन ठोस कारवाई करावी, अन्यथा भविष्यात होणाऱ्या आर्थिक व जीवितहानीसाठी ते जबाबदार ठरतील, अशी जनतेची भावना आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी निलेश फुंडेंसह तृप्ती भोईर, अलिबाग।